बॅग तरी घेऊ लागायचं नाही. उघड ना जरा बेटा. का उभा रे? चावी कुठे? माझ्याकडे खिशे आहेत. माझ्याकडे. काय मस्त दिवाळी झाली ना यावर्षी. हे गावावरनं दिवाळीला इकडे यायचं म्हणजे ना जीवावर येते यार. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव. काय झालंय काय तुला जान्हवी? गावावरून निघाल्यापासून तुझं तोंड फुगलंय. तुला काहीच कसं कळत नाही गौरव? सर्वात बेकार दिवाळी गेली आहे माझी. मी काय सहन केलं नाही हे मलाच माहितीये. काय झालंय काय? डोंट टेल मी की तुला काय माहीतच नाहीये. आता यात माझी काय चूक आहे? मग कोणाची चूक आहे? तो तुला किती वेळा सांगितलं नको लक्ष देऊ त्यांच्याकडे. कसं लक्ष नको देऊ गौरव? तू बघितलं नाही कसे सगळे लोक येऊन मला टोमणे मारत होते आणि नाही येत मला दिवाळीचा फराळ बनवता. मग हा काय गुन्हा आहे? सिरियसली? गुन्हा नाही, पाप आहे पाप. आता तुला जोक सुचतंय? पर काय करायचं सांग. काय करायचं म्हणजे? तू मला हे आधी का नाही सांगितलं की असं गाव आहे तुझं? अगं सांगितलं होतं ना तुला. तुला गावाकडे गेल्यावर गोष्टी मॅनेज कराव्या लागतील, सॅक्रिफायसेस करावे लागतील. जुने विचार आहेत त्यांचे, नाही कळत त्यांना. ते आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे ग. आधीच आपल्या लग्नाला होकार देऊन त्यांनी आपल्यावर उपकार केले तसंच वाटतं त्यांना. आता ते आपला लाड करणार नाही हे लक्षात ठेव. असं वाटतंय मी तुझ्यासोबत उगाच गावी आले. आणि मला सांग, काय फायदा आहे माझ्या एवढ्या शिक्षण आणि जॉबचा? शेवटी ते मला येऊन घरी भांडी आणि झाडूस तर करायचेत. वा जान्हवी, अगं एवढा चांगला जॉब आहे तुझा. तुला दिवाळीचा जो बोनस आला ना तो माझ्या अख्ख्या वर्षभराचा खर्च आहे माहिती आहे तुला. एवढा चांगला जॉब असताना मी तर तुझ्या जीवावर बसलोय. माझ्या जीवरती बसलेस? जा जा जाऊन सांग तुझ्या आई आणि आत्याला. अगं नाही कळणार त्यांना जान्हवी, नाही समजणार त्यांना. ते कोणते डॉक्टर इंजिनिअरिंग शिकलेले लोक नाही आहेत ग. तुला माहिती आहे आपल्या घरात सगळ्यात जास्त शिकलेला माणूस कोण आहे? माझे वडील 10वी शिकलेत. आणि माझी आई, ती तर 3री आणि 4थीत असताना तिच्या घरच्यांनी तिचं लग्न लावून दिलं. तिच्या सासू सासऱ्यांनी जे तिला जग दाखवलं तेवढं जग तिला माहिती. गौरव, तो काळ वेगळा होता. ते शिकले नाही म्हणून याची शिक्षा मला का? स्वयंपाक येत नाही, माझ्या आईने मला काही शिकवलं नाही, मी किती निकामी आहे हे सगळं बोलून मोकळी झाली तुझी आई. बस हा, सारखं सारखं आईचं नाव नाही चालणार मला. खूप वेळ झाला मी बघतो तुझ्या. तू सतत आईचं नाव घेते, इथून पुढे आईचं नाव घेतलेलं मला चालणार नाही. व्हॉट्स रॉंग विथ यू गौरव? जान्हवी, हे बघ, जसा मी तुझ्या आईचा आदर करतो ना तसं फक्त तू माझ्या आईचा आदर करावा एवढंच वाटतं मला. तुला दिसलं नाही का मी पूर्ण प्रयत्न केला तुझ्या घरच्यांना खुश ठेवायचा? नाही दिसलं मला. अगं गावाकडून निघताना साधा तू त्यांच्याकडे बघून स्माइल सुद्धा नाही केली. 4 वेळा सांगितलं तेव्हा तू पाया पडलीस, ते पण कसं जीवावर आल्यासारखं. काय वाटलं असेल त्यांना की आपला मुलगा ही अशी सून घेऊन आला? तुला कसं समजत नाही जान्हवी? अरे पण मी मुद्दामून नाही करत आहे. नाही वाढलीये मी अशा एन्व्हायरमेंटमध्ये. मी पण ट्राय करतेय ना, नाही होते माझ्याकडून. तुला करावं लागेल. फक्त थोडासा बदल करायचा आहे, मग बघ कसं सगळं ठीक होईल. आता एक काम कर, छान शांत होऊन आईला फोन कर आणि तिला सांग की आम्ही दोघे सुखरूप पोहोचलोय, काळजी करू नको.